कौटुंबिक वादातून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पत्नीवर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या पतीस पोलिसांनी मिरजेतून ताब्यात घेतले। संग्राम संजय शिंदे असं संशयिताचं नाव आहे। त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनी हल्ला आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमी प्रांजल आणि संग्राम यांनी 3 डिसेंबर 2023 रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केला। विवाहानंतर प्रांजल 3 महिने सासरी राहिली, परंतु संग्रामच्या घरातील लोकांबरोबर सतत वाद होत असल्याने ती माहेरी आली होती। त्यानंतर देखील संग्राम तिच्यावर संशय घेऊन त्रास देत होता। प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। याचा जाब विचारण्यासाठी संग्राम बुधवारी सकाळी 7च्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबला होता। पत्नी प्रांजल राजेंद्र काळे ही तिथे येताच त्यांच्यात वाद झाला आणि संग्राम यांनी प्रांजलवर कोयत्याने वार केला आणि दुचाकी आणि कोयता घटनास्थळीच टाकून तो पसार झाला। दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथके रवाना करण्यात आली होती। संशयित मिरजमध्ये असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस पथकास मिळाल्याने त्यांनी मिरजेतून संग्राम शिंदे यास ताब्यात घेतले। त्याची शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली।